नमस्कार. मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. आज मी एक आपल्यासमोर चित्रकाव्य सादर करणार आहे. सहज मोबाईलवरील व्हॉट्सअप चाळत असताना मला एक अत्यंत हृदयस्पर्शी असं चित्र दिसलं. तो कदाचित फोटोही असू शकतो. या फोटो घेणाराची खरंच कमाल आहे, की त्यानं तो टिपलेला फोटो हृदयाला स्पर्श करून जातो. या चित्रामध्ये एक शेळीचा फोटो आहे आणि त्या शेळीचं छोटं पिल्लू तिच्या कासेला लावून पीत आहे. दूध पीत आहे, आईचं दूध पीत आहे. आणि हे दृश्य 1 वर्ष वयाचं छोटं बाळ पालथं पडून त्या कासेकडे बघतंय. आता जे न देखे रवी ते देखे कवी या म्हणीप्रमाणे, या उक्तीप्रमाणे माझी कवी कल्पना जागृत झाली आणि या चित्रामधून हे काव्य तयार झालं, की त्या चिमुकल्याच्या मनातल्या भावना काय असतील, ते आई वाचून वंचित असलेलं लेकरू, त्याला त्या आईच्या दुधाची ओढ काय वाटली असेल, त्या लेकराच्या मनातल्या भावना मी माझ्या या कवितेत प्रकट केलेल्या आहेत. आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर हे चित्र आपल्याला दिसेल. त्या चित्राकडे पाहून या कवितेतील भाव जे माझ्या लेखणीतून उमटलेले आहेत, ते नक्कीच आपल्याला आवडतील. माझी कविता ऐकूया. कवितेचं शीर्षक आहे झालो दुधाला पारखा. झालो दुधाला पारखा. कसं सांगू मणी माझ्या, किती काहूर माजल, किती दिसात आईने मला नाही रे पाजल. कसं सांगू मणी माझ्या, किती काहूर माजल, किती दिसात आईने मला नाही रे पाजल. दूध प्यालो 2 वेळा, पुन्हा नाही ती दिसली. लोक म्हणतात मला आई देवा घरी गेली. झाला सुरू वनवास तेव्हापासून सारखा. भूक मारली पोटात, झालो दुधाला पारखा. कस सांगू मनी माझ्या, किती काहूर माजल, किती दिसात आईने मला नाही रे पाजल. नाही पाहिले आईला, तिचा आठवतो स्पर्श, तुला पिताना बघून मनी किती झाला हर्ष. किती भाग्यवान तू रे, लाभे आईची सावली. किती भाग्यवान तुला, लाभे आईची सावली. तुझ्या याचक स्पर्शाने तिची काया पाणावली. कस सांगू मणी माझ्या, किती काहूर माजल, किती दिसात आईने मला नाही रे पाजल. माझ्या जिभेवर त्याची चव रेंगाळते थोडी, कशी सांगता येईल तिच्या दुधातली गोडी. माझ्या जिभेवर त्याची चव रेंगाळते थोडी, कशी सांगता येईल तिच्या दुधातली गोडी. नको आईचा विरह, हेच देवासी मागतो. रोज पावलो पावली तिची उणीव भोगतो. नको आईचा विरह, हेच देवासी मागतो. रोज पावलो पावली तिची उणीव भोगतो. कस सांगू मणी माझ्या, किती काहूर माजल, किती दिवस आईने मला नाही रे पाजल. किती दिसात आईने मला नाही रे पाजल. हे चित्रकाव्य नक्कीच आपल्याला आवडलं असेल असा विश्वास मला वाटतो. या चित्रकाव्याला जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपणासमोर येईल.
तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.